हॅलो गाईस, वेलकम. तर हा आमचा नवीन ब्लॉग आहे आता. आणि ॲक्च्युली हा माझा भाऊ आहे. पहिलं तर इंट्रोडक्शन, माझं नाव आशुतोष आणि हा आहे हर्ष शिर्के, माझ्या काकांचा मुलगा. आम्ही आलो आहे गावाला शिमगोत्सवच्या निमित्ताने. तर ॲक्च्युली पालखी येणार होती आमच्याकडे आज, म्हणजे येणार नाही, येते आहे. आणि हा आमचा भाऊ चालत येतो इकडनं, तुम्ही बघू शकताय. आमचा बोका आहे तो, हळूहळू चालत येतो आहे. तर आम्ही आता चाललो आहे खाली, दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली आम्ही आलो होतो 2 दिवसापूर्वी आणि व्लॉग करायचा आम्ही ट्राय करत होतो, बट आम्हाला वेळ भेटत नव्हता व्लॉग करायला. आणि आज निमित्त निघालं की चला बनवूया एक छोटासा व्लॉग 7-8 मिनटाचा. तर हा माझा हर्षला काय बोलायचं आहे? हर्ष काय नाही, आता आपण जाऊ जरा पालखी बघू कुठे आली आपली पहिली, त्याच्यानंतर बघूया. तर पालखीकडेच चाललो आहे आम्ही, कारण का आता आमच्या आधीचे घर आहे, आमचे काका त्यांच्याकडे आली आहे पालखी आणि आता तिकडनं खालून आम्हाला घर घेऊन यावी लागते. तर तेच आणायला आता चाललो आहे. आमचा बोका येतोय पाठवून. फणस लागले तुला? हां, हे बघा फणस लागले, तयार होत आहेत. मे महिन्यापर्यंत होतील तयार, म्हणजे 15-20 दिवसात पुढच्या. आणि हे काजू तर तुम्हाला दिसत असतील, बरेच काजू. कोकणचा मेवा आहे तो आमचा ॲक्च्युली. तर बघूया, तुम्हाला आता दाखवतो हळूहळू एक एक शूट. जास्त आम्हाला प्रोफेशनली जमत नाही, पण जेवढं आम्हाला जमेल तेवढं आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. नुसतं पालखीच नाही, पालखी नृत्य झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टीसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. आमच्या इथं खूप सारं बघण्यासारखे नेचरिस्टिक गोष्टी आहेत, नदी आहे, उघड आहे. तर ते थोडं एक्सप्लोअर करून आम्ही तुम्हाला दाखवतो. चला भेटूया पालखी एका चांगल्या क्षणात पालखी घेता. एकदम फोकस घेऊ का एकदा ब्लॉगचा? असं बसायला लागेल हा घरचं देवाचं ना?
आता पालखी हर्ष इथे जाते. आमचा बोका आता घेणार आहे पालखी हळूहळू. हर्ष तयार आहेस? ही आमची बहीण आहे शिवानी. आर यू रेडी हर्ष? हर्ष आर यू रेडी? पाय थापतायत की नाही? टाकलं की आणि आता पालखी आम्ही घेऊन जातोय हर्ष. कसं वाटतंय हर्ष? पाय थापतात की नाही? पार्थ पालखी जड आहे की नाही? कोकोला पिया जाए. करते करते ब्लॉगच बनवतो डायरेक्ट. काकी तयारी झाली का? काहीतरी कमी होतो बोललो. कोकोला वाटप कोकोला वाटप केंद्र. पहिल्या क्लासचा मान हर्षचा. लेट्स गो. दुपारची चाल मोठा लाव. लावायचे. हा बैल आहे बैल. या या. आता आम्ही निघालोय खाली आमच्या नदीवरती. तर बेसिकली दुपारी टांगा पलटी आणि घोडा फरार झाला होता आमचा. सकाळी लवकर उठलो होतो पालखीच्या तयारीसाठी आणि आम्ही सगळेजण झोपलो, म्हणजे सगळेच झोपलो घरातले वगैरे. आणि आता उठलो आणि मग बोललो चला एक लास्ट लोकेशन जे बाकी आहे ते दाखवूया. सो आलो आहे. पण उन्हाळा असल्यामुळे पाणी वगैरे पूर्ण सगळं आटून गेलेलं आहे. तर आता आमच्या इथे जायचा रस्ता दाखवतो. ही आमची पाकाडी आहे बेसिकली. आणि पाकाडी जुनी आहे बट बांधलेली आहे ती. सो ही पोफळीची बाग आहे. आणि पोफळी म्हणजे ही सुपारीची झाड आहेत. सो वरती बघितलं तर बघा वरती सुपारीची आता थोड्या पोळी बाहेर यायला लागल्या. म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये त्या सगळ्या पोळी तयार होतील आणि मग सुपारी खायला होते. सो बेसिकली आता इथे त्याचा रस्ते नाही आहे. सो ही आमची जुनी विहीर आहे. म्हणजे ही विहीर ॲक्च्युली बनवली आहे पाटाचं पाणी पोफळीला घालण्यासाठी. आता ॲक्च्युली पाट कुठे आहे ते सगळे ओसाड पडले पूर्ण जागा. कारण का माझी पूर्ण फॅमिली मुंबईला असते आणि इथे लक्ष द्यायला कोणी नाही. त्यामुळे सगळं ओसाड पडलं आता सध्या. बघूया थोड्या दिवसांनी माझ्या राज्यामध्ये मी येऊन सगळं परत रिजनरेट करायचा प्रयत्न करेन आणि तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि हे आमचं जुनं घर आहे. सो आमचे सगळ्यांचे आजोबा
आणि म्हणजे सगळेच पूर्ण जे आमचं जे पूर्ण परिवार आहे ते सगळं इथे घडलं आणि इथे सगळे जन्माला आणि त्याच्यानंतर सगळ्यांची वेगवेगळी घरं झाली. सो आता मी तुम्हाला हे आमचं जुनं घर आहे आणि आता सध्या माझे मोठे काका काकी सो नाना नानी बोलतो आम्ही त्यांना. तर ही नानी इथे बसले. आणि आजचा दिवस कसा गेला? पालखी वगैरे कशी होती? छान होती पालखी वगैरे. जेवण वगैरे कसं जेवण वगैरे झालं? मस्त छान झालं. मदतीला वगैरे कोण होतं की नाही? होते सगळी जण, भरपूर जण मदतीला होती. आणि हा नाना आमचा सगळ्यात मोठा काका. हा. सो आता तो सध्या जरा आजारी आहे त्याच्यामुळे बाहेर वगैरे पडत नाही, पण आधी आम्ही खूप मजा केलेली आहे एकत्र. आणि हे जुनं घर आहे हे सगळं याच्यात ताब्यात आहे. सो आम्ही सगळी पोरं आल्यावरती सुट्टीमध्ये इथेच असतो आम्ही सगळेजण. मजा आली, उलट मजा आली. आता मी तुम्हाला घेऊन जातोय आपल्या नदीवरती. सो आता बघूया नेक्स्ट शूट आहे तो नदीवरचा, तो बघा आणि मला सांगा कसं आहे. आणि हा आहे आमचा पूल जो की आधी नव्हता, पण गणपतीमध्ये खाली मूर्त्या वगैरे विसर्जन करण्यासाठी प्रॉब्लेम होतो, त्यामुळे हा पूल बांधला गेला आहे. कारण का पाऊस जोरात पडला की हे सगळं पाणी बाहेर बागेत वगैरे येतं आणि खाली जाणं. आणि नदी आमची खोल आहे तशी बोलायला गेलं तर. तर हा एक व्ह्यू आहे. ह्या सगळ्या बागा आहेत सुपारीच्या आणि खूप चांगलं लोकेशन आहे. सो इथे आमचं विसर्जन होतं नदीचं. हा जो दगड आहे इथे सगळ्या मूर्त्या आम्ही टाकतो जाऊन, आणि जे पोहणारे आहेत ते सगळे जाऊन आम्ही सगळेजण तिकडे एक एक मूर्ती प्लेस करून मग सगळ्यांचे पार्ट वगैरे त्याच्यावरती माती घेऊन रिटर्न येणं. सो ही आमची नदी आहे, पारंपरिक नदी. चांगलं लोकेशन आहे खूप. तर इथे आपण आपल्या ब्लॉगचा एंड करूया. आणि जेवढं होतं तेवढं मी दाखवलं. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या, बट सगळ्याच गोष्टी आता एका ब्लॉगमध्ये कवर नाही करता येणार. सो ह्या ब्लॉगमध्ये आता मी गेलेला थोडेफार सिनेमॅटिक शॉर्ट्स टाकतोय, जे बघा, एन्जॉय करा आणि सांगा कमेंट करून कसे झाल्यात. बट ॲट दी एंड मला हे सांगायचं आहे की ह्या ब्लॉगच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड करतं की मी पुढचा ब्लॉग किती लवकर करेन. कारण का जेवढा लवकर रिस्पॉन्स येईल तेवढं मी फटाफट सगळ्या गोष्टी कवर करेन. सो चला बाय आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग. Memories follow me left and right. I can feel you over here. I can feel you over here. You take up every corner.